हॅलो फ्रेंड, कसे आहात? ओवी पाटी ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीनिमित्त सगळीकडे कार्यक्रम असतो. तर आमच्या गावाच्या जवळ पण जवळच असं मर्डेश्वराचं मंदिर आहे. तर त्या मंदिर म्हणजे आपलं असं अजून मंदिर नाही, पण 4-5 वर्ष झाले की तिथे लोक पूजा वगैरे करतात, कार्यक्रम असतो. तर कशा पद्धतीचं आहे ते तुम्ही देखील नक्की पहा. तर आजूबाजूचे गावातले जे लोक आहेत ते सगळे येतात. तर चला तुम्ही देखील आमच्यासोबत. तर आता बघा, पायथ्याला गाडी वगैरे लावलेली आहे ना, तर तिथून चालत चालत वरती जात आहे. तर पायऱ्या आहेत त्यामुळे काही वाटत नाही, म्हणजे वरती कमान दिसते तिथपर्यंत चालत जायचं आहे. जास्त वेळ लागत नाही, 5 ते 10 मिनिटात वरती जाणं होतं. वरती गेल्यानंतर मग पूर्ण सपाटाच आहे आणि खालच्या बाजूला देखील बघा असं सपाट आहे. थोडासा फक्त वरती असं डोंगर चढण्यासारखं आहे. तर पावसाळ्यात बघा दोन्ही बाजूला पूर्ण हिरवगार असतं, पण आता उन्हामुळे पूर्ण सगळं वाळलेलं आहे. आज महाशिवरात्र असल्यामुळे बरेच लोक येतात. सकाळपासून चालूच असतं, पण 11 नंतर जास्त गर्दी असते. आम्ही पण लवकरच आलेलो 9च्या दरम्यान. तर वरून बघा किती सुंदर दिसत आहे आणि वरती गेल्यावर पण असं छान असं वारं सुटलेलं असतं, मस्त वाटतं. खालच्या बाजूला असे डोंगर कपाड्या दिसत आहेत, मध्ये मध्ये सपाट, छान वाटतं वरती आल्यावर. तर पुढे बघा जो मंडप दिसतोय तिथे कार्यक्रम असतो. तर वरती आल्यानंतर बघा गर्दी दिसत आहे. सकाळपासून लोक येतात, वेगवेगळे कार्यक्रम वगैरे असतात. तर ॲक्च्युली इथं बघा मंदिर वगैरे नाही आहे, महादेवाची पिंड वगैरे आहे. पण आता ह्या वर्षी मंदिराचं काम सुरू होणार आहे, म्हणजे उद्घाटन होणार आहे. तर तो देखील कार्यक्रम आज आहे पूर्ण दिवसभरात. तर आम्ही देखील दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि आता मंडपामध्ये बसलेलो आहे. खूप ऊन लागत होतं त्यामुळं. पंचक्रोशीतील भजन मंडळाचे सामुदायिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे वरच्या बाजूला आल्यानंतर बघा किती पूर्ण सपाट दिसत आहे. अजिबात असं कुठं चढ दिसणार नाही. तर जेवढी आपली नजर जाते तिथपर्यंत असं समोरच्या बाजूला सपाट आहे आणि खालच्या बाजूला दिसत आहे ते मग डोंगर कपड्या खाली उतरत वगैरे जायचं आहे. तर सगळे लोक बघा ज्याला जमल तसं आपल्या इकडे तिकडे फिरायचं चाललेलं आहे. कार्यक्रम अजून सुरू व्हायचं आहे त्यामुळं चाललेलं असतं. तर आम्हाला बाहेर जायचं होतं त्यामुळे मग आम्ही जास्त वेळ काय थांबलो नाही. 10:30-11च्या दरम्यानच परत निघालेलो आहे. तर दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होते. एक भजन, कीर्तन किंवा महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम वगैरे. दुपारच्या दरम्यान मंदिराचं उद्घाटन. पण आम्हाला काही कारणास्तव बाहेर जायचं होतं त्यामुळे काही थांबता आले नाही. गेल्या वर्षी मी पूर्ण दिवस थांबले होते त्यामुळे वेगवेगळे जे कार्यक्रम भजन कीर्तन वगैरे होते ते त्याचा व्हिडिओ केला होता, तो देखील अपलोड केला आहे गेल्या वर्षीचा. आणि पुढल्या वर्षी जर मंदिर झालं तर अजून खूप सुंदर कार्यक्रम होईल, तर त्याचा देखील नक्की व्हिडिओ अपलोड करेन. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.